नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुद्धा राबवली जाते आणि हप्ता जर तुम्हाला हवा असेल तर त्यासाठी शेवटची संधी देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये एक विशेष मोहीम राबवली जाणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला राहिलेली जी काही कामं असतील ते करायला सांगितलेली आहे. तर आपल्या माहिती व जनसंपर्क महासंचालक कार्यालय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरून ही माहिती आपल्याला मिळते. काय आहे माहिती, काय काय शेतकऱ्यांनी करायचं आहे हे समजून घ्या. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई-KYC प्रमाणीकरण आवश्यक असून त्या अनुषंगाने 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिलेले आहेत. आता या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांनी काय काय करायचं आहे ते इथे सांगण्यात आलेले आहे. तर या मोहिमेअंतर्गत ई-KYC प्रमाणीकरण करणे, ई-KYC केले नसेल तर KYC करून घ्या. 2 नंबरला आहे या योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे. ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत लाभ भेटलेला नाही त्यांनी नवीन नोंदणी करू शकता. तसेच बँक खाते आधार कार्डची क्रमांकाशी जोडणे. तर बँकेमध्ये जाऊन आपलं जे काही आधार कार्ड आहे ते DBT NPCIला लिंक करून घेणं हे एक गरजेचं आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी सक्षम हजर राहणे आवश्यक आहे. आणि शेतकऱ्यांनी KYC करण्यासाठी प्रमाणीकरण करावं लागतं. त्यासाठी मोबाईलवरील OTP सुद्धा लागतो. तर मोबाईल घेऊन तुम्ही शेजारील सामायिक सुविधा केंद्रामध्ये CSC सेंटर, माही सेवा केंद्रामध्ये जाऊन आपली KYC कंप्लीट करू शकता किंवा PM किसानच्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा KYC कंप्लीट करू शकता. तर याचा सुविधाचा वापर करावा असं सुद्धा येथे सांगण्यात आलेलं आहे. बँक खाती आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी जर एखाद्या बँकेमध्ये तुमचं आधार कार्ड लिंक होत नसेल तर डायरेक्टली तुम्ही आपलं शेजारील नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपलं खातं उघडायचं आहे. त्यामुळे तुमचं आधार हे त्याच्याशी लिंक होईल असं सुद्धा इथे शेवटच्या पॉईंटला सांगण्यात आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भरपूर जण विचार करत होते की 16वा हप्ता कधी मिळणार आहे. तर या संदर्भात सुद्धा एक त्यांनी पॉईंट मांडलेला आहे. तर इथे पाहू शकता, PM किसान योजनेच्या 16व्या हप्त्याचा जो काही लाभ आहे तो फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे आणि मोहिमेच्या योजनेच्या निकषांच्या अधीन राहून आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी. या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थ्यांनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी. म्हणजे जो काही PM किसान योजनेचा 16वा हप्ता आहे तो 16वा हप्ता तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येईल आणि ज्यांना 16वा हप्ता मिळेल त्यांनाच लक्षात ठेवा, राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा लाभ मिळेल. म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये 16वा हप्ता येईल आणि त्यानंतर तो झाल्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. यापूर्वी राबवण्यात आलेल्या 6 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 या 45 दिवसाच्या मोहीम दरम्यान 1,04,000 शेतकऱ्यांनी ई-KYC प्रमाणीकरण केलेले आहे आणि तसेच 3,01,000 स्वयंनोंदणीकृत शेतकऱ्यांनी नव्याने नोंदणीसुद्धा करण्यात आलेली आहे. ही मोहीम क्षेत्रीय स्तरावरती प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यालय अधिकारी, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. आणि तुम्हाला जर याचं जे काही नोंदणी असेल, KYC असेल, काही प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी सांगितलेलं आहे की अधिक माहितीसाठी संबंधित गावातील जे काही कृषी सहाय्यक असतील, कृषी पर्यवेक्षक असतील, मंडळ कृषी अधिकारी आहेत, तालुका कृषी अधिकारी आहेत यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हानसुद्धा केलेले आहे. तर अशा पद्धतीने ही महत्त्वपूर्ण मोहीम ठरणार आहे. तर यामध्ये काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडलाच तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.